दुःखद घटना घडलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र उभं राहिलं वैष्णवी नावाने आणि सगळ्या लोकांची मागणीच आहे. एक पुरोगामी राष्ट्र चालू असताना एवढ्या प्रकारच्या वृत्तीला जाते कशी ती? काहीतरी वेगळंच आहे. वेगळंच म्हणजे तिच्यावरती केलेले अत्याचार म्हणा किंवा तिच्यावर केलेले हे अन्याय म्हणा ते तिला सहन झाले. कलंकित महाराष्ट्राला कलंकित नाही म्हणता येणार, परंतु त्या दिशेने महाराष्ट्र चाललंय का हे पाहायला लागेल. हा, असं सगळ्यांना दोषारोप करू शकत नाही, सगळे लोक तसे होऊ शकत नाही. आणि नेमका तो राष्ट्रवादीचाच निघावा आणि अजित पवार पण लग्नाला गेले होते. तर ते काय बघून गेले ते काय हे नाही ना की असं काय घडलं असं सांगू शकतो. हुंडा बळी अजिबात द्यायचंच नाही यात मताचा मी आहे. आता ते काय माहिती आहे जे पुण्यामध्ये चाललं आहे. आता हे कसं माहिती पुणा म्हणा सातारा म्हणा ह्या इकडे जास्त प्रकार आहे हुंडा. पण तो हा बळी म्हटला ना जरा थोडंसं दुःखच आहे. आणि हा हुंडा एवढा सर्रास चालू आहे. आता किती लाख रुपये देत होते त्या मुलीचे वडील, अंगावर काटा येतो. आता आम्ही हे 10-20 रुपयासाठी आम्ही जीव जगतोय आणि ते काटा येतो. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.